तर मंडळी, हा बघा, हा आहे आंब्याचा शिरा. कलर बघा याचा. आपण यामध्ये कोणत्याही प्रकारचा कलर वगैरे टाकलेला नाही आहे. नॅचरली निसर्गानं दिलेला हा आंब्याचा कलर किती सुंदर दिसत आहे ना. आणि दिसायला जरी जसा हा दिसत आहे, खायला सुद्धा तितकाच सुंदर असा आंब्याचा शिरा झालेला आहे. तर आंब्याचा शिरा बनवताना आपण काही टिप्स आणि प्रमाणासहित केलं ना, तर कोणी सुद्धा करू शकेल. इतका हा आंब्याचा शिरा लवकर होणारा आणि एकदम सोपी अशी रेसिपी आहे. एकदा नक्की करून बघा. चला तर आता ह्या शिरा मी बनवला, त्यासाठी साहित्य काय घेतलेलं आहे ते तुम्हाला सांगते आहे. आणि त्याआधी तुमचे सर्वप्रथम माझ्या या युबी किचन अँड ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर हे आहे याचे प्रमाण. हे बघा, इथे मी एक आंबा घेतलेला आहे. पूर्णपणे पिकलेला हा आंबा आहे. त्याचा मी आता वेळेवर रस काढून घेणार आहे. यामध्ये कोणतेही पाणी न टाकता आपल्याला याचा रस करून घ्यायचा आहे. नंतर इथे घेतलेले आहे मी 1 वाटी रवा. हा जाड रवा आहे. तुम्ही बारीक रवा इथे घेऊ शकता. माझ्याकडे हा रवा होता म्हणून मी हा घेतला. 2 पैकी कोणताही रवा आपण इथे घेऊ शकतो. इथे मी अर्धा वाटी तूप घेतलेलं आहे. तुम्ही यापेक्षा थोडं कमी घेऊ शकता, परंतु खूप कमी घेऊ नका. थोडं याप्रमाणे तूप घ्या, म्हणजे आपला शिरा चांगला होईल. तर अर्धा वाटी तूप. आणि आंबा हा गोड असल्यामुळे मी इथे अर्धा वाटीपेक्षा थोडं जास्त अशी साखर घेतलेली आहे. तर याप्रमाणे मी असं साहित्य घेतले आहे. आणि ड्रायफ्रूट्समध्ये बदाम आणि पिस्ता घेतलेला आहे. भाजून मी याचे तुकडे करून ठेवलेले आहे. आणि इथे मला आंब्यासाठी गरम पाणी लागणार आहे म्हणून बॉटलमध्ये पाणी करून घेतलेलं आहे गरम. आंब्याचा रस जो आहे तो नेहमी आपण जेव्हा शिरा करायला घेतो तेव्हाच वेळेवर काढून घ्यायचा. त्याआधी खूप वेळेच्या आधी हा काढून घ्यायचा नाही, कारण का तो काळा पण पडतो आणि त्याचा स्वाद जो आहे तो त्यामध्ये ताजा रस, केव्हाही ताजाच रस याला घ्यायचा. तर मी आता हे याचा काढून घेतलेला आहे. तर जवळजवळ अर्धा वाटीच्या थोडा जास्त असा रस झालेला आहे तयार. खूप रस पण नाही घ्यायचा, कारण की नाहीतर मग तो आपला जो शिरा आहे तो आसट होऊ शकतो. रस करताना मी यामध्ये पाणी वगैरे न टाकता बिलकुल फक्त तसाच मी हा रस केलेला आहे. आणि बघा किती छान असा कलर आलेला आहे की नाही निसर्गाची किमया. चला आता सर्वप्रथम आधी रवा भाजून घेते आहे थोडा. आता यामध्ये तूप वगैरे न टाकता आधी मी तसाच रवा भाजून घेते आहे, कारण की रवा हा मेन असते यामधील रवा भाजणे. तर हा जो आहे तर असा मी कोरडाच हा भाजून घेते आहे. तर जवळजवळ मी याला 5-6-7 मिनटं असा गरम करून भाजून घेतला. थोडंसं त्याचा हलकासा सुगंध आला आणि मी गॅस बंद केला. आता हा तुपात भाजून घ्यायचा आहे मला. त्यासाठी पुन्हा आणखी यामध्ये तूप टाकते आहे. रवा आधी प्लेटमध्ये बाहेर घेऊन घेतला आणि त्याच कढईमध्ये तूप टाकलं. कढई गरमच आहे त्यामुळे लवकर तूप पण वितळलं. आणि हाच रवा पुन्हा मी त्या तुपामध्ये टाकून आता छान असा भाजून घेत आहे. रवा हा पूर्ण कणाकणाला भाजला गेला पाहिजे, तरच आपला शिरा हा चांगला होतो. त्यामुळे मी गॅसची जे हे आहे पॉवर आहे ते मी मंदच आणि थोडी मीडियम आणि मंद याचमध्ये मी हे भाजून घेत आहे. पूर्ण फुल याच्यामध्ये भाजायची नाही. कधी मग तो जर रवा जर करपल्या गेला किंवा तर आपल्या याचा जो स्वाद असतो तो बिघडू शकतो. इथे मी जवळजवळ आणखी याला 10 मिनटं तरी छान असा परतून छान भाजून घेतला. छान असा घरामध्ये सुगंध येत आहे, आलेला आहे. आणि त्यानंतर मी यामध्ये टाकते आहे गरम पाणी. तर मी इथे जाड रव्याचा वापर केलेला आहे, त्यामुळे मी यामध्ये असं 2 वाट्या इथे पाणी टाकते आहे, गरम पाणी. तर इथे आपणास जर दूध टाकायचं असेल तर तुम्ही इथे 2 वाटी 1 वाटी पाणी आणि 1 वाटी दूध असं पण टाकू शकता. किंवा पूर्ण दूध टाकायचं असेल तर दूधसुद्धा इथे 2 वाटी टाकू शकता. ते मात्र गरम करूनच टाकायचं. आणि जर आपल्याला आंब्याचा जर गर वाढवायचा असेल तर आंब्याचा गर जास्त असेल तर त्यामध्ये पाण्याचं किंवा दुधाचं प्रमाण कमी करायचं. तर हे गरम पाणी आहे. आता हे मी 1 वाटी रव्याला मी इथे जवळजवळ 2 वाटी हे मी आता गरम पाणी यामध्ये टाकते आहे. टाकल्यानंतर गॅसची पॉवर मी थोडी मोठी केली, मीडियम केली आणि सगळं काही असं मिक्स करून याला आता एक छान अशी वाफ येऊ देते आहे. वाफ येणं गरजेचं आहे. आणि वाफ आल्यानंतर त्यामध्ये जो रवा असतो तो असा छान असा फुलून येतो. हे एक महत्त्वाचीच आपल्याला जेव्हा शिरा करतो तेव्हा हे आवश्यक करणं असते.
हे बघा, बघू शकता तुम्ही पूर्ण आता हा रवा जो आहे तो छान असा फुलून आलेला आहे, शिजून आलेला आहे. आता यामध्ये टाकूया आपण आंब्याचा गर. आंब्याचा गर टाकल्यानंतर याला पूर्ण असं मिसळून घ्यायचं, कारण की हा गरसुद्धा पूर्ण रव्याला असा लागला पाहिजे. गॅसची पॉवर मात्र कमीच ठेवायची, खूप मोठी ठेवायची नाही यावेळेला. आणि आंब्याचा गर टाकल्यानंतर पुन्हा आणखी मीडियम आणि कमी, मीडियम कमीमध्ये ते आपल्याला इथे आणखी पुन्हा याला शिजून घ्यायचं आहे, वाफून घ्यायचं आहे. प्रत्येक आंब्याची चव ही वेगळी वेगळी असते, त्यामुळं आंब्याचा शिरा जरी असला तरी त्या आंब्याचे प्रकार एवढे आहे की त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची आंबा असल्यामुळं वेगवेगळी चव लागू शकते. त्यामुळे सगळ्यांचं आंब्या कसं आहे यावर आपल्या आंब्याच्या शिऱ्याची चव अवलंबून असते. तर हे बघा, आता हे पूर्ण मी असं मिसळून घेतलेलं आहे. आपल्या कणाकणाला आता हा आंब्याची चव इथे लागणार. आता याला एक छान अशी वाफ येऊ देते आहे मी. गॅसची पॉवर मी कमी केली आणि आता यावर झाकण ठेवते आहे. याला छान 10 मिनटं छान अशी वाफ येऊ देते आहे. तर झाकण उघडून बघते आहे. छान असं बाजूला थोडं थोडं तूप दिसत, छान असा आपला आंब्याचा गर यामध्ये छान असा मुरलेला आहे. छान असा मंद मंद छान असा सुगंध येत आहे. तर आता हे पूर्ण मी मिक्स करून घेते आहे. आता या स्टेपला आपल्याला टाकायचं आहे याच्यामध्ये साखर. तर हा आंबा गोड होता, त्याप्रमाणे मी साखर घेतली. इथे 1 कप रव्याला मी अर्ध वाटी थोडी अशी साखर घेतली आहे. तुमचा जर आंबा थोडा आंबट असेल तर तुम्ही त्याप्रमाणे साखरेचं प्रमाण इथे वाढवू शकता. आता या स्टेपला साखर टाकून घेतली आणि साखरसुद्धा मिसळून आणखी पुन्हा याला मीडियम ते कमी याच्यामध्ये छान असं शिजून घ्यायचं आहे. सगळं मिसळून घेतलं आणि झाकण ठेवून थोडा वेळ याला आणखी वेळ देत शिजून घेतलं. यालासुद्धा जवळजवळ 10 मिनटं तरी लागतातच शिजून घ्यायचं. असं याप्रमाणे झाकण जरी ठेवलं तरी आपण अधूनमधून थोडंसं बघत राहायचं, कारण की कोणताही पदार्थ बनवताना आपलं त्याकडे दुर्लक्ष होता कामा नये. तर हे बघा, छान असं आपलं संथ गतीने म्हणा किंवा छान असा आपला आंब्याचा शिरा आज तयार झालेला आहे. वाव, छान सुगंध येत आहे. तर बघा, कलर बघा किती छान आलेला आहे. आणि मी जेव्हा चमचा फिरवतो तेव्हा आपला पातळपणा जाऊन याला घट्टपणा असा आलेला आहे. आपला शिरा छान असा झालेला आहे. आता मी या स्टेपला काय करणार, गॅस बंद करून आणखी झाकण ठेवून याला जवळजवळ 5-7 मिनटं असंच झाकून ठेवणार आणि नंतर ते डिशमध्ये घेणार. आता हा आंब्याचा शिरा खाण्यास झालेला आहे योग्य. यामध्ये मी विलायची पावडर किंवा जायफळ वगैरे काहीच टाकलेलं नाही आहे. आंब्याचा स्वादच मला खूप आवडतो. तुम्ही या ठिकाणी आवडीनुसार टाकू शकता. फक्त ड्रायफ्रूट्स ते सुद्धा सजावटीसाठी मी थोडे टाकलेले आहे. 5 ते 7 मिनटं मी तसंच याला झाकण ठेवलं. गॅस बंद होता. तर आता मात्र हा शिरा पूर्णपणे खाण्यास आता आपला तयार झालेला आहे. आता डिशमध्ये घेते आहे. यावर आवडीनुसार ड्रायफ्रूट्स टाकूया. तर मंडळी, आपण कशा पद्धती तुमचा शिरा आपण कशा पद्धती करतात आणि तुम्ही आज कुठून माझी रेसिपी बघत आहात, तुम्ही सुद्धा याप्रमाणे सगळ्या टिप्स अवलंबून असाच आंब्याचा शिरा करा आणि तुमचा कसा झाला ते मला अवश्य सांगा. आणि हा व्हिडिओ आपणास आवडल्यास लाईक करायला विसरू नका पुन्हा. आणि माझ्या चॅनलला आपण नवीन असाल तर माझ्या अशाच पुढील रेसिपी बघण्याकरता सबस्क्राईब करा. माझा व्हिडिओ आपण पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत.